नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग अँड वेलकम टू द ब्रिज. मी आहे सेकंड ऑफ प्रसाद कदम, जो शिप चालवतो. चला तर मग ब्रिज 2 सुरू करूया. आपण एका कॉर्नरपासून सुरू करूया सो दॅट काही मिस होणार नाही. सो हे जे कपाट आहे ते फ्लॅग्सचं आहे. यामध्ये ऑलमोस्ट वर्ल्डचे सगळे फ्लॅग्स आहेत. आमच्या शिपचा ट्रेड जो आहे तो वर्ल्ड वाईड आहे, तो आम्हाला सर्व फ्लॅग्स ठेवावे लागतात. हे आहे कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनलवरती पहिला जो इक्विपमेंट आहे तो VDR म्हणजे हा शिपचा ब्लॅक बॉक्स आहे. आपण नॉर्मली प्लेनवरती ऐकला असेल ब्लॅक बॉक्स असतो. सो काही ॲक्सिडेंट झालं तर ह्या VDRमधनं 12 तासाचा डेटा रिट्रीव्ह करते. VDR नंतर हे सगळे अलार्म पॅनल्स आहेत. ह्यामध्ये शिपवरती काहीही गडबड झाली तर सगळे अलार्म्स इथे येतात. हे आहे क्लॉक कंट्रोल सिस्टम. या सिस्टमनी आपण शिपवरचा प्रत्येक क्लॉक कंट्रोल करू शकतो. हा जो छोटा इक्विपमेंट आहे ह्याला ब्रिज वॉच नॅव्हिगेशन अलार्म सिस्टम असं म्हणतात. हा 10 मिनटाच्या टायमरवरती सेट आहे. 10 मिनटामध्ये ब्रिजवरती ह्याला जर काय हालचाल दिसली नाही तर हा पूर्ण शिपवरती अलार्म देणार. सो हा खूप महत्त्वाचा इक्विपमेंट आहे आपला. हे शिपचं हॉर्न सिस्टम आहे, विसल सिस्टम. आपल्याकडे 2 विसल आहेत, एक मागच्या बाजूला आणि एक पुढच्या बाजूला. तर इथून आपल्याला कंट्रोल करता येतो की आपल्याला मागची विसल हवी आहे की पुढची विसल हवी आहे. हे सगळे लाईट कंट्रोल पॅनल्स आहेत. इथून आपल्या शिपवरच्या प्रत्येक लाईट आपल्याला कंट्रोल करता येतं, ऑन किंवा ऑफ करता येतं. 1, 2 आणि 3 लाईट कंट्रोल पॅनल्स आहेत आपल्याकडे. हे आहेत स्टिअरिंग मोटर म्हणजे स्टिअरिंग पंप्स. ह्याचा वापर शिपला स्टिअर करण्यासाठी केलं जातं. हे आहे फायर पंप, जे फायर फायटिंगमध्ये यूज होतो. आपण इथून त्याला ऑन किंवा ऑफ करू शकतो. परत हे सगळे नॅव्हिगेशन लाईट सिस्टम आहेत. इथून पुढे आलो तर हे आहे शिपचं टेलिग्राफ, ज्याचा वापर शिपची स्पीड कमी किंवा वाढवण्यासाठी केलं जातं. जसं आपण टायटॅनिकमध्ये बघितलं असेल, पण हे थोडं ॲडव्हान्स्ड आहे. इथून पुढे आलो तर आपल्याकडे 2 टेलिफोन्स आहेत. एक जो टेलिफोन आहे तो इलेक्ट्रिसिटीवरती चालतो आणि एक जो टेलिफोन आहे तो साऊंडवरती चालतो. हे टेलिफोन्सने आपण घरी सोडून शिपवरती कुठेही कॉल करू शकतो. हे आहे VHF, ज्याचा वापर नॉर्मल किंवा एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये केला जातो. आजूबाजूच्या शिप्सला किंवा पोर्टला इन्फॉर्म करण्यासाठी, मेसेज पास करण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी. आपल्याकडे 2 आहेत. हा एक आहे आणि तिथे दुसरा आहे. एक फेल झाला तर दुसरा वापरता येईल त्यासाठी. हे वायपर कंट्रोल सिस्टम आहे. आपल्या शिपवरती जे वायपर्स आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी, ऑन आणि ऑफ करण्यासाठी पावसाच्या टायमाला. हा इक्विपमेंट आहे इको साऊंडर. इको साऊंडरचा वापर आपण पाण्याची खोलाई मापण्यासाठी केलं जातं. जेव्हा खोलाई 100 मीटरच्या खाली येते त्या टायमाला आम्ही ह्याला ऑन करतो. आणि सध्या तुम्ही बघू शकता ह्याची खोलाई जी आहे पाण्याची ती 4 मीटर आहे शिपच्या हा आहे शिपचा कंपास. शिपचा कंपास खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्यावरती शिपची जी हेडिंग आहे ती मेंटेन ठेवली जाते आणि कोर्सवरती शिपला ठेवलं जातं एका प्रॉपर डायरेक्शनमध्ये. सो हे शिपचा कंपास आहे. इथे हे छोटे मोठे इक्विपमेंट्स आहेत. इथे शिपचं विसल आपल्याला ब्लो करायचं असेल त्या टायमाला त्याचं बटन, पुश बटन आहे इथे AIS आहे. ह्या इक्विपमेंटच्या मदतीने तुम्ही जर गुगलवरती माझ्या शिपचं नाव टाईप केलं तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. माझी शिप कुठे आहे, कुठे चालली आहे आणि कधी पोचणार आहे, सगळं ह्या इक्विपमेंटच्या मदतीने तुम्हाला कळेल. हा आहे दुसरा VHF. जसं मी बोललो की आपल्याकडे 2 VHF आहे. हा VHF 2 आहे आणि तिथे VHF 1 आहे. एक फेल झाला तर दुसरा वापरता येईल. इथून आपण पुढे आलो तर हे आहे 60 आणि GMDSS वॉकी टॉकी. याचा वापर आपण इमर्जन्सीमध्ये करतो, जेव्हा आपण शिप सोडतो आणि लाईफबोटमध्ये जातो. काय वापर करतो त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन मी. आत्ता सांगायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ हा इथे अजून एक कपाट आहे. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फाईल्स ठेवण्यात येतात. सो आता हे सगळे मेन इक्विपमेंट हे आहेत आपले गुगल मॅप्स शिपचे, याला ECDIS म्हणतो आपण. नॉर्मली आधी असे पेपर चार्ट्स असायचे ज्याच्यावरती शिपची पोझिशन प्रत्येक 1 तासाला प्लॉट करायचो आणि तेव्हा माहिती पडायचं की शिप कुठे चालली आहे, कशी चालली आहे. पण आत्ता GPS आणि ECDIS म्हणजे हे पेपर चार्टचे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहेत. त्याच्यावरची GPS पोझिशन येते, म्हणजे गुगल मॅपसारखंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रिअल टाईम माहिती पडतं की शिप कुठे आहे आणि कशी. आता ही शिप आमची अँकरला आहे. सो आम्हाला थोडी पण शिप हल्ली तर लगेच कळतं GPSच्या मदतीने आणि त्याचे ॲक्शन्स घेता येतात त्याच्यावरती.
सो आपल्याकडे 2 एक्डिस आहेत, एक्डिस 1 आणि एक्डिस 2. त्याचाही सेम कारण, एक फेल झाला तर दुसरा वापरण्यात येईल. एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये शिपवरती प्रत्येक इक्विपमेंट 2च्या क्वांटिटीमध्ये दिलेला आहे की एक जर फेल झाला तर दुसऱ्यावरती आपण रिलाय करू शकतो. हा आहे चार्ट टेबल. चार्ट टेबलवरती हा रूटिंग चार्ट आहे. रूटिंग चार्टचा वापर नॉर्मली एक रफ आयडिया भेटण्यासाठी असतं की आपला पॅसेज कसा आहे, कुठल्या कंट्रीमधून कुठल्या कंट्रीमध्ये चाललो आहे. थोडीफार वेदर इन्फॉर्मेशन पण भेटते ह्याच्यावरती. तर इथे आपण बघितलं तर आपल्याकडे 2 GPS आहे, GPS 1 आणि GPS 2. सेम, एक फेल झाला तर दुसरा वापरण्यात येईल. हा आहे नॅवटेक्स. नॅवटेक्सवरती आपल्याला वॉर्निंग्स भेटतात. जे वॉर्निंग्स आपल्या रूटशी रिलेटेड असतात त्याला आपण आपल्या एक्डिसवरती प्लॉट करतो, सो दॅट नॅव्हिगेट करताना आपल्याला त्याची काळजी घेता येते. सो इथून पुढे आलो तर आपल्याकडे 2 रेडार आहेत. एक जो रेडार आहे तो छोट्या रेंजसाठी आहे आणि हा जो रेडार आहे तो मोठ्या रेंजसाठी आहे, लांब स्कॅन करण्यासाठी. सो हे 2 रेडार आहेत आपल्याकडे. हे आहे स्टिअरिंग कन्सोल. स्टिअरिंग कन्सोलमध्ये आपला स्टिअरिंग व्हील आहे, सेम गाडीसारखा व्हील आहे आणि ऑटो पायलट सिस्टम आहे. वापर एकदम सोपा आहे. तुम्ही जर डावीकडे फिरवला तर शिप डावीकडे फिरणार, उजवीकडे फिरवला तर उजवीकडे फिरणार. आणि ऑटो पायलट सिस्टम एक कम्प्युटर सिस्टम आहे ज्याच्या मदतीने हे ऑटोमॅटिकली शिपला चालवतं. हा ऑटो पायलट सिस्टम जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सेट करा तुम्हाला काय हेडिंग ठेवायची आहे आणि ऑटोमॅटिकली तो ती हेडिंग मेंटेन ठेवणार. जसं जसं गरज पडेल तसं डावीकडे फिरवणार, जसं जसं गरज पडेल तसं उजवीकडे फिरवणार. सो हे सगळं ऑटोमॅटिकली हा कम्प्युटर सिस्टम करतो, ज्याला आपण ऑटो पायलट म्हणतो. वरती बघितलं तर हा आहे मॅग्नेटिक कंपास. म्हणजे हा जो आहे तो जायरो कंपास आहे. हा इलेक्ट्रिसिटीवरती चालतो आणि मॅग्नेटिक कंपास मॅग्नेटिक फील्डवरती चालतो, जो पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड आहेत त्याच्यावरती चालतो. हा एक टाईम फेल होऊ शकतो पण हा फेल नाही होऊ शकत. सो जर हा फेल झाला तर आपण ह्या कंपास थ्रू नॅव्हिगेट करू शकतो. हा जो आहे तो PA सिस्टम आहे. PA सिस्टमचा वापर जो आहे तो अनाऊन्समेंट करण्यासाठी येतो. इन केस ऑफ एमर्जन्सी ही किंवा काही कॉमन गोष्ट जर अनाऊन्स करायची असेल जी सगळ्या शिप स्टाफसाठी असेल तर ही PA सिस्टममधून आपण अनाऊन्स करू शकतो. इथे माझे सगळे पब्लिकेशन्स आहेत, सगळे बुक्स आहेत जे मला माझा शिपचा रूट बनवण्याच्या टायमाला उपयोगी पडतात. तर हे सगळं माझं बुक्सचं शेल्फ आहे, ह्याच्यामध्ये मी सगळे पब्लिकेशन्स ठेवतो. इथे वरती बघितलं सगळे इम्पॉर्टंट फाईल्स आहेत, सगळे मॅन्युअल्स आहेत. हा पुन्हा एकदा चार्ट टेबल. ह्या पूर्ण शेल्फमध्ये सगळे चार्ट्स आहेत, रूटिंग चार्ट्स आहेत. रूटिंग चार्ट जो आहे तो प्रत्येक महिन्याला बदलतो. जसं आता हा जो इथे सेट केलेला आहे तो मे महिन्याचा चार्ट आहे. सो बाकीचे जे महिन्याचे चार्ट्स आहेत ते सगळे मी आतमध्ये ठेवतो इथे. हे जे कम्प्युटर्स आहेत ते ब्रिजचे कम्प्युटर्स आहेत. नॉर्मली ह्याच्यावरती बाकी कोणाला काम करायला अलाउड नाही आहे, कारण हे जे कम्प्युटर्स माझे एक्डिस आहे त्याचे चार्ट्स अपडेट करण्यासाठी वापर केला जातो ह्या कम्प्युटर्सचा. सो इथून मी अपडेट्स घेतो आणि तिथे एक्डिसमध्ये इन्स्टॉल करतो. इथे परत वरती इम्पॉर्टंट फाईल्स आहेत. हे इथे फायरमॅन वॉकी टॉकीज आहेत. हे फायर फायटिंगच्या टायमाला फायर फायटर्स सोबत घेऊन जातात कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि ब्रिजवरती एक वॉशरूम दिलेला आहे, कारण ब्रिज हा कधीही कोणीही सोडून जाऊ शकत नाही. इथे एक माणूस लागतोच कंटिन्यूस. तो हा एक वॉशरूम आहे, नॉर्मल वॉशरूम, बेसिन, कमोड. सो इथून जर तुम्ही पुढे आलात तर हे सगळे पोस्टर्स आहेत, इन्फॉर्मेशन पोस्टर्स आहेत इथे, ठीक आहे. आणि या साईडला आहे स्पीड लॉग. स्पीड लॉगचा वापर शिपची स्पीड माहीत करण्यासाठी केला जातं. हे कॅल्क्युलेट करत असतं स्पीड. सो आत्ता आमचा शिप आहे अँकरला, तर त्याची जी स्पीड आहे ती 0.9 नॉट्स. ही शिपची स्पीड नाही, बट आजूबाजूलाचं पाणी करंट आहे त्याची स्पीड आहे 0.9 नॉट्स. फॅक्स मशीन आणि GMDSS इक्विपमेंटचा कन्सोल. हा जो कन्सोल आहे त्याचा वापर इमर्जन्सीच्या टायमाला केला जातो. म्हणजे शिपचे जर सगळे कम्युनिकेशन फेल झाले तर ह्याच्या मदतीने आपण शिपच्या मालकाला, शिपच्या मॅनेजरला, सर्वांना एक मेसेज पाठवू शकतो, त्यांना कॉल करू शकतो की बाबा शिप हा एमर्जन्सीमध्ये आहे, शिप धोक्यामध्ये आहे. सो ह्या इक्विपमेंटच्या मदतीने आपण ते काही करू शकतो. हा माझा सर्वात फेवरेट पार्ट, कॉफी टेबल. इथे फ्रीज आहे. फ्रीजचा वापर नॉर्मली दूध आणि फ्रूट्स ठेवण्यासाठी केलं जातं. माझा वॉच रात्री 12 ते 4 असतो. सो त्या टायमाला सर्व झोपलेले असतात आणि मग मला जर भूक लागली तर मी फ्रूट्स खातो.
ओव्हन आहे गरम करण्यासाठी, चाय किंवा काही जेवण असेल तर ते गरम करण्यासाठी. इलेक्ट्रिक केटल गरम पाण्यासाठी. कप्स आहेत, वॉश बेसिन आहे आणि इथे खाली स्टॉक आहे कॉफीचा. टी बॅग्स आहेत, साखर, टिश्यू पेपर आणि पाण्याच्या बॉटल्स आहेत. बिस्किटं संपली आहेत, ती भरावी लागतील मला. इथे डस्टबिन्स आहेत. डस्टबिन्स आपले सेग्रिगेटेड आहेत. पेपरसाठी अलग, प्लास्टिकसाठी अलग आणि जर काही काचेचं असेल आणि मेटल असेल तर त्यासाठी अलग. इथून जर पुढे आलो तर हे आहे विडास सिस्टम. विडास सिस्टम म्हणजे वॉटर इनग्रेस डिटेक्शन अलार्म सिस्टम. ह्याचं काम हे की शिपमध्ये जितके पण टँक्स आहेत किंवा कार्गो होल्ड्स आहेत त्यामध्ये जर पाणी आलं तर हे आपल्याला अलार्म देणार की त्या जागेमध्ये पाणी आहे. जसं हे 4 पिक टँक्स आहे, त्याच्यामध्ये पाणी आम्ही भरलं आहे, सो ते अलार्म देतं आहे की त्याच्यामध्ये पाणी आहे म्हणून. तर हे खूप उपयोगाचं इक्विपमेंट आहे. म्हणजे आपल्याला कळून येईल एमर्जन्सीमध्ये कुठे पाणी भरतं आहे किंवा काही एमर्जन्सी असेल तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्यात येईल. हा माझा ऑफिसवरनं जो व्ह्यू भेटतो रोज सकाळ संध्याकाळ, तो तुमच्यासमोर आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला एक रफ आयडिया भेटली असेल की शिप जिथून चालवतात ती जागा कशी असते, काय असते. सो एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.